BMCमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे CTC PHO BMT सेंटरमध्ये. तर त्याची ॲड बघू आपण. हे बघा, हे नोटीस जाहिरात आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची. ते CTC व ते शॉर्ट फॉर्ममध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, बालरोग दोष, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. ठीक आहे, तर इथं पण दिलेलं आहे बघा. मनपा कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, बालरोग दोष, कर्करोग, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. केंद्र बोरिवली, मुंबईचे बोरिवली येथे. अतिविशेष सेवा सुविधा उपचार केंद्राकरिता नमूद केलेली पदे, म्हणजे खाली आता जी पदे आहेत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 1.5 वर्षाच्या कालावधीकरिता दर 6 महिन्यांनी 1 दिवस तांत्रिक सेवा खंड सापेक्ष भरायचे आहे. म्हणजे हे कधी पण कॉन्ट्रॅक्टची जागा भरतात त्याच्यामध्ये एखादा दिवस तरी ते गॅप देतात. ते त्यांचा रूल तसं असं ते 1 दिवस तरी कमीत कमी ते गॅप देतात, त्याच्यानंतर परत कंटिन्यू करतात. तर असं 6 महिन्याला एकदा 1 दिवसाचा खंड पाडून असं 1.5 वर्षाच्या कालावधी करतात. सध्या 1.5 वर्षाच्या कालावधी करता आहे. पुढे जर त्यांना गरज वाटली तर ते आणखीन कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे, तर त्याच्यासाठी जाहिरात आहे. विविध नमुन्यातील अर्ज हे वेबसाईट दिलेले आहेत. तसेच ते हॉस्पिटलची पण वेबसाईट आहे, BMCची आणि हॉस्पिटलची दोन्ही या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याच्यात फॉर्ममध्ये पण आहे ते PDF. मी तुम्हाला हे PDF ग्रुपवर टाकेन, त्याच्यावरून तुम्ही फॉर्म पण डाउनलोड करून प्रिंट काढू शकता त्याची. उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी पदासाठी आता याच्यामध्ये बघा ₹790 म्हणजे फीस इतके अर्ज शुल्क आणि सर्व बाबीची पूर्तता केलेले, म्हणजे सर्व तुमचे डॉक्युमेंट, सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती, म्हणजे सेल्फ अटेस्टेड. ठीक आहे, अलीकडेच काढलेले पासपोर्ट म्हणजे तुमचा फोटो चिटकवून. आता हे सर्व फॉर्म भरून तुम्हाला द्यायचं आहे कुठं. आता हे ऑफलाईन प्रोसेस आहे, याचा काही ऑनलाईन वगैरे फॉर्म भरायचा नाही कुठं. बघा इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, मनपा CTC PHO आणि BMT सेंटर बोरिवली मुंबई येथे. कधीपासून कधीपर्यंत इथे डेट पण दिलेली आहे त्यांनी. याच्यामध्ये बघा 26 मे ते 9 जूनपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, म्हणजे शनिवार रविवार सोडून आणि सार्वजनिक सुट्टी PH कुठला असेल तर ते सोडून 10 ते 1 पर्यंत भरून द्यावे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म, आता याच्यामध्ये फॉर्म आहे खाली मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला फॉर्म भरून ह्या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला 26 ते 9 जूनपर्यंत तिथं नेऊन भरायचा आहे. ऑफलाईन आहे पूर्ण प्रोसेस. ठीक आहे, तिथे जाऊनच तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे. नेक्स्ट बघा, आता ही पद आहे त्याच्यामध्ये BMT फिजिशियन, वैद्यकीय संक्रमण कनिष्ठ सल्लागार. ठीक आहे, पुढे वयोमर्यादा, त्यांचं एज लिमिट, पदसंख्या आणि ठोक वेतन दरमहा. आता याच्यामध्ये ठीक आहे, बाकी कुठल्या कॅडरचे असेल त्यांनी बघू शकता. याच्यामध्ये आपण बघू परिचारिकाचं. हे बघा, स्टाफ नर्स परिचारिका BSc किंवा मनपा नियमावलीनुसार 12वी सायन्स नंतर GNM कोर्ससह नर्सिंग काउन्सिल नोंदणी अनिवार्य. म्हणजे BSc पण चालेल किंवा सायन्स नंतर GNM. ठीक आहे, GNM झालेलं ते पण झाले, पण रजिस्ट्रेशन लागेल कंपल्सरी. दोन्ही इलिजिबल आहेत. वय 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. 3 पोस्ट आहेत. 30,000 हे ठोक मानधन आहे. त्याच्यानंतर हे कार्यकारी सहाय्यक, डाटा एंट्री. ठीक आहे, अदर पोस्टचे पण आहेत. चला, याच्यामध्ये सर्वसाधारण अटी काय की याच्यामध्ये बघा, हा फर्स्ट पॉईंट जो आहे तो कॉमन आहे की निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार हे मान्य महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहतील. महानगरपालिका आयुक्त यांच्या हातात असं पूर्ण सर्व अधिकार. तर प्रक्रियेमध्ये कुठलेही बदल, रद्द करणं, जे काही असेल ते स्थगिती देणं, ते सर्व त्यांच्याकडे अधिकार राहतील. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे तुम्ही प्राप्त अर्ज विचार घेतला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर दुसरीकडे कुठेही फॉर्म पाठवला, जो ॲड्रेस दिला आहे, पत्ता दिला आहे, तिथेच तुम्हाला अर्ज भरायचे. तर दुसरीकडे कुणाला दिलेला अर्ज वगैरे तो स्वीकारला जाणार नाही. तिथं जे आत्तावरील त्यांनी पत्ता सांगितलेला आहे त्याच पत्त्यावर, हा इथे मी सांगितलेला आत्ता पत्ता तुम्हाला याच ॲड्रेसवर तुम्हाला तिथं अर्ज नेऊन द्यायचे. तर बाकी कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याच्यानंतर याला काही टपाल, कुरिअर किंवा ईमेल पाठवायचं नाही. तुम्हाला तिथे जाऊनच तो अर्ज भरून द्यावा लागेल. ओके, त्याच्यामुळे ईमेल, ऑनलाईन किंवा पोस्टानं पाठवतो, कुरिअरनं पाठवतो, तेच नाही चालणार. ओके, ते सर्व रिजेक्ट होतील. त्याच्यानंतर बघा, पात्र उमेदवारांची मुलाखती संबंधित ठिकाणे, दिनांक, वेळ हे सर्व साईटवर त्यांना तुम्हाला नंतर कळण्यात येईल. सध्या फक्त तुम्हाला फॉर्म तिथे जाऊन भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर जे कोणती एलिजिबल कॅन्डिडेट असेल, एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर नोटीस येईल. त्याच्यानुसार तुम्हाला ते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. हा बघा अर्जाचा नमुना. इथं हा फॉर्म दिलेला आहे, तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. तुम्हाला याच्यामध्ये ज्या डिटेल्स दिलेले आहेत त्या सर्व भरून, इथं फोटो, तुमचा डेट, इथं नाव, संपूर्ण नाव, आडनाव मराठीत, इंग्लिशमध्ये, त्यानंतर पतीचं किंवा वडिलाचं नाव, विवाहापूर्वी संपूर्ण नाव, महिलाकरिता जर नंतर चेंज केला असेल तर
फिमेलचं आधीचं आणि नंतरचं नाव वेगळं असेल तर ते इंग्लिश मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस पिनकोडसहित, पिनकोड टेम्पररी परमनंट ॲड्रेस दोन्ही. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, इथं मोबाईल नंबर टाकायचा, इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा, तुमचा आधार नंबर, जन्मतारीख. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमचं एज काउंट करायचं आहे कोणत्या तारखेपर्यंत, 26/5/2025 पर्यंत तुमचं वय किती आहे या तारखेला ते इथं तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे इथं. शैक्षणिक अर्हता SSC 10वी 12वी पदवी डिग्री आणि डिग्रीनंतर तुमचं काही झालं असेल तर किंवा अदर काही क्वालिफिकेशन असेल तर ते इथे मेन्शन करायचं आहे. हे तुम्हाला गुण कितीपैकी किती टक्केवारी, त्याच्यानंतर किती अटेम्पमध्ये उत्तीर्णतेचे प्रयत्न म्हणजे अटेम्प, त्याच्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले कितीपैकी ते टाकायचे. त्याच्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, वैद्यकीय नर्सिंग परिषद, फार्मसी हे रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत. ठीक आहे. आता डॉक्टर्स असतील तर ते त्यांच्यासाठी आपलं, नर्सिंग असेल तर नर्सिंग रजिस्ट्रेशन. ठीक आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, व्हॅलिडिटी आणि रिन्यूची डेट कधी आहे ते तुम्हाला तिथं भरायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MSCIT अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आहे का नाही तुमच्याकडे, MSCIT आहे की नाही ते तिथं येस किंवा नो करायचे. त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय संस्थेत काम केल्याचा अनुभव म्हणजे तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर ते इथं तुम्हाला मेन्शन करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्थानिक पोलीस ठाण्याचा संपूर्ण पत्ता पिनकोडसहित, हे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी वगैरे असतं. तुम्हाला तुमचं जे लोकल पोलीस स्टेशन तुम्ही जे ॲड्रेस टाकला आहे तिथे तुमचं लोकल पोलीस स्टेशन जे कोणतं आहे त्याचा टाकायचं, पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता हे पूर्वी उमेदवारास काही शिक्षा झाली होती का, पोलीस चौकशी आहे का, सध्या अर्जदारास इतर नोकरीस आहे का, हे तुम्हाला सर्व, आता हे पोलीस चौकशी काही केस वगैरे आहे का, हे सर्व नो करायचं तुम्हाला, कारण येस केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही ते अपात्र आहे त्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट सध्या अर्ज इतर नोकरीत आहे का, तुम्ही असाल तर इथं येस नो तिथं लिहायचं, असल्यास तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं इथं उंची हे सर्व लिहावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे तुम्हाला डेट आणि इकडे सही. ओके. चला नेक्स्ट आता हे एक स्वयं घोषणापत्र हे पण द्यायचं आहे तुम्हाला. इथे पण तुम्हाला फोटो चिटकायचा आहे. तिथे तुमचं नाव, मी, त्याच्यानंतर श्रीमती, कुणाचं तुम्ही वडिलाचं नाव किंवा मिस्टरचं फिमेल असेल तुमच्या यांचं पतीचं नाव वगैरे लिहायचं आहे. त्याच्यानंतर नाही पतीचं नाही, आपलं यांचं वडिलांचंच लिहायचं आहे सर्वांनी. इथं मीच्या पुढे तुमचं नाव इथं, त्याच्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव, यांचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही. ठीक आहे, जे असेल त्याच्यानंतर इथं वय, तुमचा आधार नंबर, व्यवसाय, राहणार. त्याच्यानंतर इथं अर्जदाराची सही, तुमचं नाव, ठिकाण आणि डेट टाकायची. ठीक आहे. हे कशासाठी आहे की दिलेली माहिती तुम्ही सर्व खरी आहे कुठे आढळून आली तर माझ्यावर काही जे काही कायद्यानुसार कारवाई होण्यात येईल किंवा शिक्षेस पात्र राहील त्याच्यासाठीचं घोषणापत्र आहे, डिक्लेरेशन फॉर्म आहे. त्याच्यानंतर हे पण त्याचं आहे डॉक्युमेंटसाठीचं डिक्लेरेशन आहे हे. याच्यामध्ये इथं पण तुमचा फोटो चिटकायचा आहे, सेम नाव, वडिलाचं नाव, त्यांचा मुलगा मुलगी, वय, आधार नंबर, व्यवसाय, राहणार, सही आणि नाव. आता इथे लिस्ट आहे डॉक्युमेंटची. तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहे ते सर्व सेल्फ अटेस्टेड करायचे झेरॉक्स त्याच्या आणि ह्याच्यासोबत जोडून द्यायचे. आता जे जोडलं तुम्ही तिथं लिहायचं, तत्कालीन पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज जोडला आहे का टिक करायचं इथं. ठीक आहे. आता अर्ज कोणता, हा जो वर आता आपण मी दाखवला होता तुम्हाला, हा वाला अर्ज. ठीक आहे, हा अर्ज, याची प्रिंट काढून घ्यायची, हा भरून जोडायचा. पासपोर्ट साईज फोटो, ते जिथं जिथं तुम्हाला सांगितलं तिथं फोटो चिटकवायचे. ठीक आहे, इथं टिक करायचं. त्याच्यानंतर 10वी गुणपत्रिका, 12वी गुणपत्रिका, ग्रॅज्युएशन, तुमच्या मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स असेल तर, आता स्टाफ नर्ससाठी ते मॅन्डेटरी नाही आहे पण ठीक आहे असेल तर तिथं डेफिनेटली लावा तुम्ही, कारण हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जागा आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर बेटर कधी पण. त्याच्यानंतर MSCIT, त्याच्यानंतर वैयक्तिक माहिती पाहिजे ना, काही वैयक्तिक हमीपत्र, ते व जे डिक्लेरेशन फॉर्म दिलेले आहेत ते. त्याच्यानंतर अतिरिक्त शैक्षणिक प्रमाणपत्र तुमच्याकडे एक्स्ट्रा काही असेल तर ते. त्यानंतर MMC नोंदणी, हे डॉक्टरांसाठी आहे. MMC नोंदणी हे मेडिकल काउन्सिल त्यांच्यासाठी आहे, डॉक्टरांसाठी आहे. त्याच्यानंतर हे MMC रजिस्ट्रेशन ते पण डॉक्टरांसाठी आहे. हां, नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन इथे तुम्ही इथं टिक करा, रजिस्ट्रेशन जे स्टाफ नर्स आहेत त्यांनी, हे बाकी हे दोन नाही येणार, हे डॉक्टरांसाठी आहेत वरचे 2 कॉलम. त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र, ते वर दाखवलेले दोन डिक्लेरेशन फॉर्म. त्याच्यानंतर अर्ज शुल्क भरणा केलेली पावती नंबर, हे तुम्हाला तिथं पेमेंट भरायचे. हे डिक्लेरेशन फॉर्म हे पण 2 भरून द्यायचे तुम्हाला त्याच्यासोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ओके हे झालं. आता सूचना काय काय आहे त्याच्यामध्ये,
आता मी शॉर्टमध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेवढं एक्सप्लेन करतो याच्यामध्ये सूचना फक्त. सगळ्यात पहिलं वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती अपडेट देत राहतील ते. तुमचे पिनकोड वगैरे बरोबर भरायचा. काही त्रुटी असेल काही असेल तर ते फॉर्म रिजेक्ट केले जातील. त्याच्यानंतर तुमचा जे काही अर्ज आहे दिलेल्या पत्त्यावर तुम्ही जे आता मी वर सांगितलं होतं बोरवलीचा ॲड्रेस हा वाला, इथेच तुम्हाला आणून ते डॉक्युमेंट्स वगैरे सर्व तिथेच सबमिट करायचे. ते फॉर्म तिथेच भरायचं आहे. पडताळणीसाठी तुम्हाला नंतर ते बोलवतील. त्याच्यानंतर तुम्ही येताना तुमचा सर्व खर्च वगैरे येण्या जाण्याचा ते सर्व तुमचाच राहील. ठीक आहे, ते काही खर्च वगैरे तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की कागदपत्र आता चेक करून तुमची पात्र अपात्र यादी साईटवर टाकण्यात येईल. त्याच्यानंतर जे काही अपडेट्स असतील तुम्हाला साईटवर देण्यात येतील. त्याच्यानंतर सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत, ते वालंच आहे कॉमन. सर्वसाधारण अटी काय की याच्यामध्ये त्याचं आहे की कोणत्याही स्टेजला जागा कमी जास्त करू शकतात. ते सर्व अधिकार त्यांच्याकडे येते किंवा भरती प्रक्रिया रद्द करू शकतात, बदल करू शकतात. त्याच्यानंतर फॉर्म जे फॉर्मॅट दिले त्याच्यामध्येच पाहिजे, दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणीच तिथं सबमिट करायचा. त्याच्यानंतर पासपोर्ट वगैरे रिसेंट साईजचा फोटो रिसेंटली काढलेला पाहिजे. आणि तुम्ही अर्जासाठी वापरण्यात येणारे कागद चांगल्या प्रतीचा A4 म्हणजे तुम्ही जे प्रिंट काढताय ना कशावर पण काढू का प्रॉपर A4 साईजच्या याच्यावर सर्व प्रिंट काढून फॉर्मची आणि डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही सर्व अटी आणि शर्त पूर्ण केलं पाहिजे, नाही तर ते रद्द करतील. त्याच्यानंतर जॉबला असेल कुठं तर NOC लागेल तुम्हाला, सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर तुमचं हे मराठी हिंदी भाषा, ठीक आहे, मी याच्या आधी पण भरपूर सांगितले. त्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं 10वीला पाहिजे मराठी किंवा हिंदी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या हिंदी नाही मराठी भाषा पाहिजे. त्याच्यानंतर नोंदणीप्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल ते पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट पूर्वीच्या नियुक्त्यांची हरकत जर असेल तर ठीक आहे, आधीच कुठं जॉबला असेल तर त्यांची NOC. ठीक आहे, आता याचा काही विषय नाही. असं पण कॉन्टॅक्टच्या जागा आहेत असेल कुठं तर तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. ते NOC सर्टिफिकेट वगैरे काही घेण्याची गरज नाही. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड. त्याच्यानंतर काही चुकीची माहिती भरली असेल तर रद्द केलं जाऊ शकतं तुम्हाला कोणत्याही याच्यावर. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कागदपत्रे, ठीक आहे, कोणती माहिती जर तुम्ही खोटी वगैरे दिली तर तुमच्यावर कारवाई होईल. कॉमन सूचना आहेत. ठीक आहे, चला. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर PDF मी ग्रुपवर टाकेन, तुम्ही हे फॉर्म तिथून प्रिंट काढू शकता. याच्यामध्ये हा वाला फॉर्म आहे, त्याच्यासोबत एक घोषणापत्र आहेत 2, हे पण द्यायचे भरून. ठीक आहे, याच्यावरती काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं विचारू शकता.